Brought to you by V-Guard. नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या देश महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आणि सुरुवातीलाच एक राजकीय बातमी आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये आज प्रचाराचा सुपर संडे आहे. ठाण्यामध्ये महायुतीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा अगदी थोड्याच वेळात पार पडेल. मुंबईच्या ट्रॉम्बे इथं उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी सभा होणार आहे. त्यामुळे आज प्रचारासाठीचा हा सुपर संडेच म्हणावा लागेल. राज्यातील 5व्या आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मुंबईसह परिसरातील लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक पार पडणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता मुंबईमध्ये प्रचाराला वेग आला. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार V-Guard एयर कूलर का चमत्कार. ठाण्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आज पार पडणार आहे. श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्यासाठी राज ठाकरे यांची सभा होणार आहे. तर थोड्याच वेळात मुंबईच्या ट्रॉम्बेमध्ये देखील उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडणार आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी उद्धव ठाकरे ही सभा घेत आहेत. या सभेमध्ये दोन्ही ठाकरे बंधू काय बोलणार याकडे देखील लक्ष असणार आहे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार. त्यामुळे या दोन्ही सभांकडे केवळ महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. कारण मुंबई हा केवळ महाराष्ट्र नाही तर देशभरातील अनेक पक्षांसाठी, खास करून महायुतीसाठी हा महत्त्वाचा भाग असेल. आणि ठाण्यामधून राज ठाकरे यांची सभा ज्या ठिकाणावरून पार पडते त्या ठिकाणावरून आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे सध्या आपल्यासोबत आहेत. नंदकिशोर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज जाहीर सभा लोक यायला आता सुरुवात झालेली आहे आणि तत्पूर्वी सभा घेण्यापूर्वी राज ठाकरे आनंद आश्रमात देखील जाणार आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार. नक्कीच सागर, अवघे काही मिनिटं शिल्लक आहेत. राज ठाकरे शिवतीर्थवरून निघालेले आपल्याला पाहायला मिळतात. आजचा खरं तर सुपर संडे आहे आणि संडेच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे खरं तर राज ठाकरे ठाण्यात पोहोचायच्या अगोदरच आता मनसैनिक आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि सर्वसामान्य ठाणेकर आता सभेस्थळी यायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण जी वातावरण निर्मिती आहे ती सध्या पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर सर्वसामान्य ठाणेकर आहे किंवा सर्वसामान्य कल्याणमधून जे येणारे संपूर्ण कार्यकर्ते आहेत त्यांनी आता गर्दी करायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. मनसेचे झेंडे असू दे, राष्ट्रवादी, भाजप किंवा इतर शिवसेनेचे जे झेंडे आहेत ते झेंडे घेऊन खरं तर हे संपूर्ण जे कार्यकर्ते आहेत ते या संपूर्ण कळव्या परिसरात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. त्या अगोदर राज ठाकरे सभेस्थळी यायच्या अगोदर जर पाहायला गेलं तर आनंद आश्रमात सुद्धा जाणार आहेत. शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदा हे राज ठाकरे हे आता आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांना अभिवादन करणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. संपूर्ण परिसर आहे त्याची आता जी तयारी आहे ती आता संपलेली आहे. समोर आपण बघतोय संपूर्ण जो फ्लेक्स आहे तो लावण्यात आलेला आहे. आणि प्रमुख जर आपण पाहायला गेलं तर सागर, कणकवलीमध्ये राज ठाकरेंची सभा झालेली होती, त्यानंतर पुण्यात राज ठाकरेंची सभा झालेली होती. या दोन्ही सभेवरती त्यांनी भाजपच्या चिन्हावरती प्रचार केला होता. आणि नक्कीच नंदकिशोर, राज ठाकरे यांच्या सभेकडे आपलं लक्ष असणारच आहे. तुम्ही आपल्यासोबत राहाच. तर मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे. त्या ठिकाणावरून आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर सध्या आपल्यासोबत आहेत. निवृत्ती, उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडणार आहे. आता 5व्या टप्प्यामध्ये सर्वांचंच लक्ष मुंबईकडे लागलंय.
नक्कीच सागर, आपण जर पाहायला गेलं तर 5व्या टप्प्याचं 20 तारखेला मतदान पार पडणार आहे आणि कालपासून मुंबईतल्या सर्व उमेदवारांचा प्रचाराला जो आहे तो जोर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। तेच दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी आज उद्धव ठाकरेंची पहिली सभा जी आहे ती मुंबईमध्ये पार पडते। अणुशक्ती नगर विधानसभेमध्ये ही जी आहे ती भव्य दिव्य सभा जी आहे ती या ठिकाणी पार पडते। जर हा संपूर्ण मतदारसंघ जर आपण जर बघितला तर या मतदारसंघामध्ये सर्वाधिक मुस्लिम मतदार जे आहेत ते या मतदारसंघामध्ये जवळपास 25% मुस्लिम मतदार जे आहे ते या संपूर्ण या मतदारसंघामध्ये आहेत आणि त्यांचेच मतं मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंची पहिली सभा जी आहे ती अणुशक्ती नगरच्या या चिता कॅम्प परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की ही सभा जी आहे ती मैदानात न घेता संपूर्ण एका रोडवरती लांबलचक रोडवरती जी आहे ती ही सभा घेण्यात आलेली आहे ना। उद्धव ठाकरे थोड्याच वेळामध्ये या सभेच्या ठिकाणी उपस्थित राहते आणि या संपूर्ण सभेला जे आहे ते संबोधित करणार आहेत। अनिल देसाई हे दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाचे उमेदवार आहेत। त्यांच्याच प्रचारासाठी आदित्य ठाकरेंची देखील साईन कोळीवाडा विधानसभेमध्ये देखील प्रचार सभा पार पडते। आज उद्धव ठाकरेंची या ठिकाणी चिता कॅम्पमध्ये आज प्रचार सभा पार पडते आणि विशेष म्हणजे मुस्लिम मतदार कशा पद्धतीने आपल्याकडे वळवला जाईल याकडे ठाकरे गटाचे निवृत्ती, त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद नंदकिशोर आणि निवृत्ती, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अगदी थोड्याच वेळात महायुतीसाठी ठाण्यामध्ये जाहीर सभा होणार आहे। महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। शिवसेनेमधून बाहेर पडल्यावर राज ठाकरे हे पहिल्यांदाच आनंद आश्रमात देखील जाणार आहेत। महायुतीला पाठिंबा दिल्यानं राज ठाकरे यांचे खूप आभारी असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। तर राज ठाकरे यांच्या सभेसाठी सगळेजण उत्सुक असल्याचं देखील उमेदवार श्रीकांत शिंदे म्हणाले। तर मोदींच्या गुलामांच्या फौजेमध्ये आणखी एक भर पडल्याची टीका राज ठाकरे यांच्यावर संजय राऊतांनी केली आहे। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। महायुतीसाठी ठाण्यामध्ये आज राज ठाकरे यांची सभा असणार आहे। शिवतीर्थ या निवासस्थानावरून ते थोड्याच वेळात सभेसाठी रवाना देखील झालेले आहेत। दरम्यान सभेपूर्वी राज ठाकरे हे आनंद आश्रमात देखील जाणार आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेना सोडल्यानंतर आणि मनसे पक्षाची स्थापना केल्यानंतर ते पहिल्यांदाच आनंद आश्रमामध्ये जातील आणि या ठिकाणी आनंद दिघे यांच्या प्रतिमेला ते अभिवादन देखील करतील। राज ठाकरे साहेबांना पण धन्यवाद देतो की त्यांनी देखील मोदी साहेबांच्या विकासाला आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीला पाठिंबा दिला आहे आणि ते स्वतः प्रचारात उतरलेत। त्यांचे कार्यकर्ते प्रचार करत आहेत, त्यामुळे मोठं समर्थन महायुतीचं वाढलेलं आहे। त्यामुळे त्यांचंही मार्गदर्शन या संपूर्ण महायुतीच्या कार्यकर्त्यांना अतिशय फायद्याचं ठरेल। मी सर्वप्रथम त्यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की राजसाहेब जे आहेत हे आज खारेगावमध्ये आहेत, कल्याण लोकसभेमध्ये आहेत। ते कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभा या दोन्ही मतदारसंघासाठी जे आहे हे सभा घेणार आहेत। सगळे आम्ही उत्साही आहोत, उत्सुक आहोत। सगळे पदाधिकारी कार्यकर्ते उत्सुक आहेत, जनता उत्सुक आहे की राजसाहेब जे आहे संध्याकाळी त्यांची सभा होणार आहे, ते काय म्हणणार आहे, काय मार्गदर्शन करणार आहे आणि त्याची तयारी देखील जोरात चालू आहे। हे जे ठाकरे आहेत त्यांच्यावर जे जात आहेत त्यांनी गेल्या काल 2 महिन्यापर्यंत त्यांची भूमिका होती की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका। हे गद्दार आहेत महाराष्ट्राचे, हे महाराष्ट्राचे गद्दार आहेत, महाराष्ट्राचे बेईमान आहेत। मोदी आणि शहांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका अशा गर्जना करणारे उद्या त्याच मोदी आणि शहांच्या मांडीला मांडी लावून बसताना महाराष्ट्र पाहेल। याच्यामुळे त्यांनी जी गुलामांची एक फौज निर्माण केली आहे मोदींनी, लाचारांची, त्यात अजून एक भर पडेल। बाकी काय आहे? मान्य राजसाहेब हे बाळासाहेबांचे प्रतिरूप आहेत। त्यांच्या विचारांचा वारसा मान्य राजसाहेबच चालवत आहेत, हे तुम्हाला सध्या दिसत आहे। इतर लोक कोणाच्या मागे फरफटत गेले ते त्या लोकांना दिसत आहे। त्यामुळे त्यांची एक इच्छा होती की ठाकरे नाव हा हिंदुत्वासोबत असला पाहिजे, आमच्या सोबत असला पाहिजे, आम्ही त्यांच्या सोबत असलो पाहिजे आणि आज ती इच्छा पूर्ण होताना त्यांना दिसत आहे। त्यामुळे ते आनंदात आहेत। महायुतीच्या उमेदवारांसाठी आज ठाण्यामध्ये राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडते। मात्र दुसरीकडे भाजपचे नेते गणेश नाईक यांची नाराजी अद्यापही कायम आहे का असा सवाल उपस्थित होतोय, कारण आजच्या महायुतीच्या सभेला गणेश नाईक हे जाणार नाहीत तशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। ठाण्यामध्ये नरेश मस्के
यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाईक नाराज असल्याची चर्चा होती. संजय नाईक यांना या ठिकाणावरून उमेदवारीसाठी मागणी देखील झालेली होती. मात्र आजच्या सभेला गणेश नाईक जाणार नसल्यानं ते नाराज आहेत का, त्यांची नाराजी कायम आहे का, असा सवाल उपस्थित केला जातोय. तर विरोधकांकडून घटना बदलाचा अपप्रचार सुरू आहे. म्हणूनच 400 पारचा नारा टाळला जातोय. अबकी बार 400 पार या नाऱ्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी हे मोठं वक्तव्य केलंय. भाजप आता 400 पारच्या नाऱ्याचा उल्लेख का टाळत आहे असा प्रश्न दैनिक सकाळच्या मुलाखतीमध्ये विचारण्यात आलेला होता आणि त्यावर उत्तर देताना फडणवीसांनी हे वक्तव्य केलंय. ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली होती. 1999च्या निवडणूक निकालांनंतर ठाकरेंचं नाव सीएम पदासाठी पुढे येईना. नाव पुढे येत नव्हतं म्हणून ठाकरेंनी अपक्ष आमदाराच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. ठाकरेंनी राणेंना पुन्हा मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्याची सोय बघितली. ठाकरेंना जनहितापेक्षाही पद महत्त्वाचं वाटत असावं असं वाटतं. लोकसभेला 30 जागा लढाव्यात असा आमचा आग्रह होता. लोकसभेला जास्त जागा लढण्याची शिंदे गटाचीही इच्छा होती. आमच्या जागा वाढल्यात. आता आम्ही प्रत्येक उमेदवाराला मदत करतोय. अजितदादा मोदींच्या विकास कामाला पाठिंबा देण्यासाठी आमदारांना घेऊन सोबत आलेत. आरोपांमुळे अजितदादा आमच्या सोबत आले नाहीत. त्यांच्यावर दोषसिद्धही झालेले नाहीत. भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून मी आरोपांच्या चौकशीची मागणी केली होती. त्या भूमिकेतून ती योग्य होती. बारामतीच्या लढाईत दादांना कुटुंबानं एकटं पाडलं. ते अभिमन्यूसारखे एकटे लढले. आमच्या लोकांना अजित पवारांच्या लढ्याचं अप्रूप वाटतं. राज ठाकरेंना लोकसभेला जागा देऊ शकलो नाही कारण आम्ही 3 पक्ष एकत्र होतो. आता केवळ 48 जागा आहेत. त्यामुळे मनसेबाबत आता विधानसभेत बघू. देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेऊ नका. नारायण राणे मुख्यमंत्री होते, ते निवडणूक हारले. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप युती निवडणूक हारले मुख्यमंत्री असताना. हे फडणवीसना माहीत नाहीये. अत्यंत कच्चं मडकं आहे ते राजकारणातलं. अत्यंत कच्चं मडकं. कॉपी करून पास झालेली पोरं असतात ना, बरं का, त्यांना ही डॉक्टरकी वगैरे करता येत नाही. ऑपरेशन पेशंट मरतात टेबलावरच. पेशंट मरतात टेबलावरच. त्या प्रकारचे फडणवीस आहेत. एखाद्या दलालांच्या तोंडी अशी वाक्य ना त्यांना शोभा देत नाही. सुपारी बहादर लोकांनी राजकारणावर बोलू नये. एक देवेंद्र फडणवीसला या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही स्थान आहे ते तुमच्यासारख्या बिंडोक माणसाला कळायचं नाही. म्हणून देवेंद्र फडणवीस त्यांच्या पद्धतीने पक्षाची मजबूती कशी करतायत हे अख्खं उभा महाराष्ट्र पाहतोय. आणि पक्षाची इज्जत तुम्ही कसे घालवतायत हा सुद्धा अख्खा महाराष्ट्र पाहतोय. म्हणून इज्जत वाढवणारा माणूस एकीकडं आणि इज्जत घालवणारा माणूस एकीकडं. सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. कोर्टाचा निकाल बाकी तरी मोदींच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली सेना म्हणत आहे. चिन्ह नाव आम्हाला देऊ नये यासाठी मोदी सुप्रीम कोर्टावर दबाव आणत आहेत का असा सवालच उद्धव ठाकरे यांनी विचारला. उद्धव ठाकरे हा एकच प्रश्न देशासमोर असल्यासारखं मोदी आणि शहांच्या महाराष्ट्रामध्ये वाऱ्या सुरू असल्याचं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तर हे दृश्य आपण पाहतो आहोत. ठाण्यामध्ये राज ठाकरे आता काही वेळातच दाखल होत आहेत. थोड्या वेळापूर्वीच ते शिवतीर्थ या आपल्या निवासस्थानावरून निघालेले होते. श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडणार आहे आणि या सभेसाठी अगदी काही क्षणातच राज ठाकरे हे ठाण्यामध्ये दाखल होतील. तर ठाण्यामध्ये आपण पाहतोय की नरेश म्हस्के विरुद्ध विद्यमान खासदार राजन विचारे, तर कल्याण डोंबिवलीमध्ये विद्यमान खासदार आणि एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात वैशाली दरेकर असा जोरदार सामना पाहायला मिळतोय. आणि या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाण्यामध्ये अगदी काही क्षणातच दाखल होतील. महत्वाची बाब म्हणजे आनंद आश्रमात आज राज ठाकरे जाणार आहेत. शिवसेना पक्ष सोडल्यानंतर आणि मनसेची स्थापना केल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आज आनंद आश्रमामध्ये जात आहेत आणि या ठिकाणी आनंद दिघे यांना देखील ते अभिवादन करतील. महत्वाची बाब म्हणजे राज ठाकरे हे आनंद आश्रमात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर
राज ठाकरे आणि आनंद दिघे यांचे काही जुने फोटो या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. मोठाले बॅनर्स देखील लावण्यात आलेले आहेत आणि राज ठाकरे यांच्या स्वागताची ही जोरदार तयारी आपण पाहतो आहोत. मनसेचे कार्यकर्ते त्याचबरोबर महायुतीचे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. ठाण्यामध्ये नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे हे जाहीर सभा घेत आहेत. या सभेच्या माध्यमातून राज ठाकरे काय बोलणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. 5व्या टप्प्यामध्ये मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघ त्याचबरोबर ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर अशा लोकसभा मतदारसंघांची निवडणूक पार पडेल. 20 तारखेला मुंबई आणि उपनगरातील सर्वच लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होईल आणि त्या पार्श्वभूमीवर आता मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर चांगलाच वाढल्याचं सध्या तरी पाहायला मिळत आहे. अगदी काही क्षणामध्येच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाण्यामध्ये दाखल होतील. त्यांच्या प्रचारासाठी हे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. हातामध्ये मनसेचे मोठाले झेंडे घेऊन ते राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. ठाण्याची निवडणूक ही एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे त्याचबरोबर नरेश म्हस्के यांच्यासाठी देखील ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या सभेकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलंय. तर अगदी काही क्षणामध्येच आता राज ठाकरे हे ठाण्यामध्ये दाखल होतील. ठाण्यामध्ये नरेश म्हस्के विरुद्ध राजन विचारे तर कल्याण डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या दोन्ही मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरेंची ही 3री जाहीर सभा असणार आहे. यापूर्वी नारायण राणे त्याचबरोबर पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ आणि आता नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांच्यासाठी राज ठाकरे यांची जाहीर सभा. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर सध्या आपल्यासोबत आहेत. संदीप, अगदी थोड्याच वेळात ठाण्यामध्ये राज ठाकरे दाखल होतील. सुरुवातीला आनंद आश्रम आणि त्यानंतर ते सभास्थळी दाखल होतील. या सभेच्या माध्यमातून राज ठाकरे काय बोलणार याकडे देखील लक्ष असणार आहे. अगदी बरोबर आहे सागर. महायुतीच्या 2 उमेदवारांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काही वेळातच आता ठाण्यामध्ये दाखल होणार आहेत. महत्वाचं हेच आहे की ज्यावेळेला त्यांनी शिवसेना पक्ष सोडलेला होता आणि मनसे पक्षाची स्थापना केली होती त्यानंतर पहिल्यांदाच ते आनंद आश्रमामध्ये येणार आहेत, ज्या ठिकाणी स्वर्गीय आनंद दिघे यांचं वास्तव्य होतं आणि त्यांच्या निधनानंतर त्या वास्तूला आनंद आश्रम असं देखील नाव देण्यात आलेलं होतं. महत्वाचं हेच आहे की राज ठाकरे आज सभेमध्ये काय बोलणार, कारण ठाण्यामध्ये आपल्याला माहिती आहे नरेश म्हस्के यांनी कल्याणमधून मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. श्रीकांत शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी जरी येत असले राज ठाकरे तरी नेमकं भाषणामध्ये काय मुद्दे असणार, उद्धव ठाकरे यांच्यावरती कशा पद्धतीनं टीका करतात हे बघावं लागेल. सभेची तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. काही वेळातच आनंद आश्रमामध्ये राज ठाकरे येतील. दुसरं महत्वाचं सांगावं लागेल, मनसैनिक आणि शिवसैनिक अनेक वर्षांनंतर एकत्रितपणे या जाहीर सभेच्या निमित्ताने येणार आहेत. त्यामुळे ते देखील बघावं लागेल. नक्कीच संदीप, त्यामुळे राज ठाकरे हे ठाण्यामध्ये अगदी काही क्षणातच दाखल होणार आहेत. पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे येणार आहोत. धन्यवाद या माहितीसाठी. मात्र ही दृश्य आपण पाहतो आहोत ठाण्यामध्ये अगदी काही क्षणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे दाखल होतील. तर भाजपनं अजितदादांना शरद पवारांना संपवण्याची सुपारी दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी भाजपसह अजित पवार यांच्यावर हा जोरदार हल्लाबोल केला. शरद पवारांना कुणीही संपू शकत नाही असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. पवारांना संपवण्याची सुपारी अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना बीजेपीनेच दिली होती आणि तोच अनुभव आपल्याला निवडणुकीच्या भरसभेत आला की शरद पवारांना संपवण्याची जबाबदारी आमची आहे. कोण बोललं? चंद्रकांत पाटील. शरद पवारांना कोणाचा बाप या भारतात संपू शकत नाही हे अख्ख्या पालघरकरांना माहिती आहे. आणि बातमीपत्रात इथं वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड.